सरकार ग्रॅच्युइटीसाठीचा निर्धारित कालावधी कमी करण्याचा विचार करतंय। या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास 1 वर्षानंतर नोकरी सोडल्यास किंवा नोकरीवरून एखाद्याला काढून टाकल्यास तो देखील ग्रॅच्युइटीच्या रकमेसाठी पात्र ठरणार आहे। सध्या तुमच्या नोकरीला 5 वर्ष पूर्ण झाली तरच तुम्हाला ग्रॅच्युइटीची रक्कम मिळते। मात्र नव्या सुधारणांचा प्रस्ताव मंत्रालयांना पाठवण्यात आल्याची माहिती कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे। गेल्या महिन्यात जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरती हल्ला करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर पोलिसांनी अटक केली आहे। जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी याबाबतची माहिती काल दिली। अटक करण्यात आलेले 3 दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असून हल्ल्याचा मास्टर माइंड अबू इस्माईल असल्याचं त्यांनी सांगितलं। इतर 3 दहशतवादी अजूनही फरार आहेत। विशेष म्हणजे यातील 2 दहशतवादी हे पाकिस्तानचे तर 1 दहशतवादी काश्मीरचा आहे। अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवरती 10 जुलै रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता। यात 7 भाविकांचा मृत्यू झाला होता। पुलवामामधील हल्ल्यात एका अतिरेक्याला कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे। कंठस्नान घातलेला अतिरेकी लष्कर-ए-तोयबाचा असल्याचं समजतंय। जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथील स्मबुरामध्ये सुरक्षा रक्षकांची शोध मोहीम सुरू आहे। या परिसरामध्ये अतिरेकी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळालेली होती। त्या पार्श्वभूमीवरती सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं। दरम्यान यावेळी अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला। याला प्रत्युत्तर देत जवानांनी एका अतिरेक्याचा खात्मा केला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार देखील आता खासगी कर्मचाऱ्यांसारखा दरवर्षी वाढण्याची शक्यता आहे। आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ ही वेतन आयोगांवरती अवलंबून होती। मात्र नवा वेतन आयोग लागू करण्याकरता बराच वेळ जातो। त्यामुळे अनेक वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांची पगारवाढ होत नाही। म्हणून वेतन आयोगाची प्रक्रियाच रद्द करून त्याऐवजी खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणे एखादी दुसरी पद्धत अंमलात आणावी अशी शिफारस 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए के माथुर यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवलेली आहे।